जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। राजकुमार डांगे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केला होतकरू व शासकीय सेवा आणि कायदेविषयक अभ्यासकांचा सन्मान। सदलगा शहरातील पतंजली आयुर्वेदिक उत्पादनाचे मुख्य वितरक आणि स्वाभिमानी हालुमत सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष राजकुमार डांगे यांनी आपल्या 52व्या वाढदिवसानिमित्त होतकरू कायदेविषयक पदवीधर वकिली व्यावसायिक भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या सदलग्यातील होतकरू तरुण तरुणींचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन कर्तृत्व सन्मान आपल्या 52व्या वाढदिवसानिमित्त विशेष कर्तृत्व सन्मान सोहळा म्हणून करण्यात आला। शिवानंद करंगळे सध्या चिकोडीच्या न्यायालयात वकिली करतात। त्यांची बहीण अश्विनी करंगळे या नुकत्याच LLB झाल्या। त्यांच्याच बरोबर सूरज काळे हेही BE इंजिनियर असून त्यांनीही LLB पूर्ण केलं। नुकतीच सनद घेऊन या व्यवसायात पदार्पण केलं आहे। बाणेश्वर माळगे हे भारतीय रेल्वेमध्ये रायबाग स्टेशनमध्ये स्टेशन मास्टर म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्याबरोबर सदलग्यातीलच अभिषेक चव्हाण हा मुलगा MBS चे शिक्षण घेत असून गत वर्षी अयोध्येतील राम मंदिर जनतेसाठी खुलं करण्यात केल्यानंतर सदलग्यातून अयोध्येला सुमारे तब्बल 2300 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतलं। या त्यांच्या होतकरू व गरिबीतून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या तरुणाच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आज सन्मान करण्यात आला। कायदेविषयक अभ्यासासाठी तसेच अन्य अभ्यासक्रमासाठी होतकरू हुशार आणि तळागाळातील धडपड्या तरुणाचे शिक्षण आर्थिक कुचंबणेतून थांबू नये या एकमेव प्रेरणेने प्रोत्साहन देणाऱ्या राजकुमार डांगे यांचे हे सामाजिक बांधिलकीचं व शैक्षणिक तळमळीचे अंग या वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्काराच्या निमित्ताने सर्व समाजासमोर येत असून सदलग्यातील झाकलेल्या माणिक मोत्यांना प्रकाशमान करण्याचे त्यांचं कार्य आज या निमित्ताने समाजाच्या लक्षात आलं। यावेळी राजू पुजारी, शिवानंद करंगळे, अझरुद्दीन शेखची, पत्रकार मकरंद द्रविड यांनी मनोगत व्यक्त केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभचिंतन केलं। या कर्तृत्व सन्मान कार्यक्रमाचे अर्जुन निडगुंदे यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी कैलास माळगे, शिरीष अडके, अझरुद्दीन शेखची, डॉक्टर मल्लिकार्जुन पोक्त्यानहट्टी, विकास हेगरे, अनिल म्हेत्रे, कुल्लू फरास, राजू पुजारी यांच्यासह राजू डांगे प्रेमी मित्र मंडळ आणि इतर नागरिक उपस्थित होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइटवर शेअर करा।